तर मित्रांनो एवढे मासे पकडलेत. पात्या पात्या आहे. हा आहे भीम बांध. हा एका रात्रीत बांधायचा होता पण ही अशी वाडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजेच आम्ही 1 वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो. सर्व मित्रमंडळी आमचे सर्व कंपनीतले सर्व मित्र आहेत. हे पाहू शकता. हा अजय यांनी खास आमच्यासाठी गाडी घेतली 4 व्हीलर आम्हाला नीट नेण्यासाठी आणि सर्व सुविधा एकदम व्यवस्थित. आणि मागे बघू शकता हा आकाश, हा इकडे राहुल. आम्हाला सर्वांना यांनी घेतलंय आणि बाकीचे सर्व कोणी बाईक घेतले, कोण येतात मागून सर्वजण, काही पोचलेत सुद्धा. तर इथे आता सर्व सामान घेतलंय. पाहू शकता तुम्ही पत्रावळी वगैरे याच्यात आहे. इथे भाजी वगैरे सर्व घेतले. म्हणजे नदी आहे तिथे, भीमबान आहे, वाघाडी म्हणून गाव आहे. तिथेच आपण आधी पण गेलो होतो तिथे आणि आता पण चाललोय. विक्रमगड पासून काशाला आल्यानंतर तिथून जवळच आहे ते वाघाडी गाव. तर तिथे मी तुम्हाला भीमबानची स्टोरी पुढे जाऊन सांगीनच ते कसं काय आहे ते बाण. आणि मी याच्या अगोदर पण सांगितले ब्लॉगमध्ये. तर चला जाऊयात. आणि आज भरपूर मजा येणार आहे. सर्व मित्रमंडळी आहेत आणि भरपूर दिवसानंतर आम्ही फिरायला चाललोय सर्व एकत्र. तर जेवण वगैरे तिथे करू, भरपूर मजा मस्ती करू. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आम्ही थोड्याच वेळात इथून पोहोचणार आहेत. आणि मी थोडा लेट ब्लॉग चालू केला. आता 15 ते 20 मिनिटं लागतील ना रे. तर 15 ते 20 मिनिटं लागतील इथून. तर कंटिन्यू राहा. कूक आला कूक. हे बघा सर्वजण इथे थांबलेत. आज भाजी कशी होईल? आज भाजी बघ कशी तडका लावतो. तडका काय निलेश सर तुम्हाला KTM भेटले, तुम्ही ऐकत नाही. आज आमच्या पुढे डायरेक्ट अंडी मागे ठेवून जाता आता आमलेट व्हायचा. मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलोय. गाडी इथे पार्क केली आणि इथे आम्ही पहिला तर ना वाडीवर आलोय. आणि असं सर्व गावामध्ये असं असतं पाहू शकता तुम्ही. हे सर्व वय लावल्यात वगैरे. असा रस्ता छोटीशी वाट आहे अशी मधून. आणि इथेच वाडी आहे. इथे आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि भरपूर एन्जॉय करू. मजा येईल ना? हा भरपूर मजा येईल. तर चला इथे आता आलोय जस्ट. वाघाडी आणि भीमबान त्या साईडला आहे. तिथे आपण जाऊ नंतर, जर गेलो तर नक्कीच जाऊ. आणि आता इथे जेवण वगैरे करूयात. आणि हा वाडीचा असा गेट पाहू शकता तुम्ही. आणि समोरच वाडी आहे आणि सर्व हिरवगार वातावरण झालं इथे. आणि मस्तपैकी झाडं वगैरे पाहू शकता तुम्ही. चला आता वाडीमध्ये आम्ही इथून एंट्री करतो. असा इथे शेती वगैरे लावले पाहू शकता. अशी शेती करतात या साईडला. या साईडला पण लावलंय काहीतरी आणि या साईडला पण. चला बांधावरून जाऊयात. हे गवार लावले काय? तर मित्रांनो हे सर्व दिसतंय ना तुम्हाला, हे शेती लावली इथे. ही गवारची भाजी तुम्ही खात असाल. मला तर भरपूर आवडते गवारची भाजी. आणि इथे सर्व गवार लावले पाहू शकता. या साईडला पण आणि या साईडला पण 1 2 3 4 पाट्या इथे गवारच लावली आहे. आणि इथे गवारचा इथे पोस्टर सुद्धा लावला आहे पाहू शकता तुम्ही. चला गवार घ्यायची असेल ना तर डायरेक्ट इथे वाघाडीला या. छान गवार भेटेल तुम्हाला. गावठी गवार इथे मिळते स्वस्तात. ही अशी वाडी. अरे परेश काय भावा कसा आहेस तू? आज ड्रेसिंग एकदम चकाचक काय. हा चला वाडीमध्ये आलोय. इथं काय आतमध्ये हा ही पाहू शकता. अशी वाडी आहे ही. या काय पाणी उकळत ठेवलाय काय? तर मित्रांनो आम्ही आता वाडीमध्ये आलोय आणि मस्तपैकी इथे ताडपत्री आतरले आणि सर्व काय आणलंय पाहू शकता. इथे तुम्ही बिस्लरी बॉटल वगैरे सर्व काय. आणि इथे आल्या सर्वजण कामाला लागलेत. इथे आमचे सर बसलेत, जगन्नाथ सर, तिथे राहुल, आकाश, सर्वजण. इथे निलेश सर आज सनन पिरिरी चालले डायरेक्ट हा. तर हे प्रणित सर आहेत सर्व सर. आणि आम्ही सर्वजण आज फिरायला आलोय. हे पाहू शकता सर्वजण आलेत. बोला ना बोला.
चिकन त्याच्याबद्दल मटणाकडे जा आणि आपला स्पेशल ग्रुप दरवर्षी असतो तोच. तर मित्रांनो कुक पण मुकेश आलाय आणि ते मटन वगैरे आता मस्तपैकी धुवून घेतलाय. पाहू शकता तुम्ही इथे पाणी वगैरे सर्व सोय आहे इथे, काही टेन्शनच नाही अशी वाडी आहे इथे. आणि इथे चिकन पण, चिकन किती किलो आहे? 10 किलो? 6 किलो चिकन आणलाय आणि 3 ते 4 किलो मटन आणलाय मस्तपैकी. आणि खाऊ बिऊ भाई फुल जोरात पार्टी आहे आमची. दारू बिरू नाही ना? दारू बिरू नाही ना? बिनवेसनी सगळे बिनवेसनी. तुम्हाला आता ताडी दाखवतो. नॅचरल प्रोडक्ट. हा गोड ताडी आणले इथे सकाळ सकाळची मस्तपैकी. नको भर भर त्याला भर एकदा दे, तेव्हा ती भाजी चांगली बनेल. तरवडावरून मलवाडा. मस्तपैकी तिकडे जेवणाची आता तयारी चालू आहे आणि आम्ही चाललोय मासे पकडायला. इथे वाडीमध्ये एक तळा आहे मोठा, तिथे मासे पकडायला चाललोय. बघूयात आज मजा घेऊयात. मासे कसे पकडतात ते मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मधून. कुठे आहे नक्की? ही टूप घे ना पवाला. हा तुला पवता नसेल येत मी नाही उतरणार पण. तो सुमिताने बघ तू. असा आहे तळा. त्याला नाही नदी. नदी आहे का? हो रे, कोणती नदी? तर मित्रांनो ही सूर्या नदी पाहू शकता तुम्ही समोर. वाहता पाणी आहे सूर्या नदीचा. मस्तपैकी सुंदर वातावरण. तिकडे गाई गुरं चरायला आलेत आणि या साईडला भरपूर लोक कपडे वगैरे धुत आहेत. गाईज हे बघा, हे सर्वजण मासे पकडायला गेलते. तर बघूयात आपण किती मासे आणलेत. अख्खी पिशवी भरून आणल्या तो मासे. बाकी मोठे मोठे भेटल्यात का नाही? कारण मोठे मोठे भेटल्यात का नाही मासे? हा का? हे बघा मंडळी, एवढे मासे पकडल्यात. बाबा बाबा बाबा. हा कोणता मासा आहे? पात्या. जबरदस्त पात्या पकडलाय. कुठे वाव? कुठे आहे? ही काळी वाव आहे काय? हा ही ते बेडकाला सारखे आहेत ते. तर मित्रांनो एवढे मासे पकडलेत हे बघू शकता. तुला 2 पीस. तो दिसतानाच लय भारी दिसला असेल पाण्यात. मस्त. विकायला असतात त्या डुप्लिकेट का? ते तुमचं आंबट डुप्लिकेट. संकरित पात्या पात्या. नको चला चला. भरपूर भेटलं. झाले मासे साफ झाले. हो ना मग. हो ना, एवढी मेहनत करतो मासे कपाला आल्यात साफ करायला प्रणित सर. बोलतो वाट लागली साप. आपला ब्रँड आहे. आजा हे चणे शेंगदाणे खाऊन आणलेस ते? हा सालपडा फक्त ठेवल्यात त्याच्यात. ती बॉटल पण पाडून आणले बोल. काय तरी गडबड केली यांनी. पडलं ते. चला गाईच आता मी मस्तपैकी जेवायला बसलो इथे. सर्वजण आता जेवून घेतो. मटण आणि भात. अरे पण तसा नको वाढाय पण एक ठेव ना. अरे आणली का पहिले? मीठ टाकायला लगेच.
भाजी दे तू सगळ्यांना पाणी संपलाय. कोण नंबर 2 नंबर कोण आहे? कोण नंबर नंतर कसा घेऊ? एकदाच वाढ ढीक भर वाढ एकदाच भात. अरे आणली बिल्ली बघ ना जरा. नंबर बघ. नाही नको. नाही मम्मा 3 नंबर बोल. मी तर काहीच या आता जेवायला मस्तपैकी असा मटण, इथे मटणाची भाजी, भात, मस्त कांदा, लिंबू, टॅमॅटो वगैरे सर्वजण इथे जेवायला बसलेत. मंडळी झाली आमची पार्टी आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. तर जाता जाता आपल्याला भीमबान पाहायचं आहे. तर सर्व आता इथून मस्तपैकी रांगेत निघतील आणि खूप छान वाडी होती. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे बनवलं आणि इथे गवार वगैरेचा इथे शेती लावली जाते. हे पाहू शकता तुम्ही, अशी आहे वाडी ही. तर चला इथून आता आम्ही निघतोय घरी. चला काका, खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुम्ही सहकार्य केलं त्याच्याबद्दल. नाव काय तुमचं? दिनेश दांगडा. दिनेश दांगडा. हे म्हणजे असं पार्टीला वगैरे आले लोक तर मिळतं का इथे यायला? मिळतं ना. चला धन्यवाद. मित्रांनो, जस्ट आम्ही पोहोचलोय भीम बांधाच्या इथे आणि एका रात्रीमध्ये हा भीम बांध बांधला गेला आहे, पण तो पूर्ण नाही झालेला. आता मी जवळ जाऊन ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. हे पाहू शकता हा भीम बांधाच्या आजूबाजूचा परिसर. आय लव भीम बांध. हा आहे भीम बांध. हा एका रात्रीत बांधायचा होता पण तो काय पूर्ण झाला नाही. हे पाहू शकता असा आहे भीम बांध. मस्तपैकी अशी नदी आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता जबरदस्त. आणि भरपूर सारे इथे पर्यटक येतात शनिवार रविवार. हे पाहू शकता तुम्ही गाड्या. मंडळी, परतीचा प्रवास सुरू आहे आणि जस्ट आता आम्ही वाड्यामध्ये पोहोचतोय. मी जिथे गाडी माझी पार्क केली तिथे पोहोचतोय आणि भरपूर मजा आली. सर्व मित्रमंडळी होते, भरपूर जण वेगवेगळ्या कंपनीत गेले आणि सर्व आज एकत्र येऊन भरपूर मजा केली. आम्ही मजा आली ना रे पार्टीला? एकदम मजा आली. तर खूप मजा केली. सर्व काय तुम्ही पाहिलंच, भीमबान वगैरे आणि आमची पार्टी, मासे वगैरे पकडले, भरपूर मजा आली आणि खूप छान ठिकाण होतं ते. मस्त वाडी होती, म्हणजे असं गावाकडे गेल्यासारखा फील होत होता. म्हणजे आम्ही गावाकडेच राहतो पण तिकडे गेल्यावर अजून वेगळं काहीतरी फील होतं. तर भरपूर मजा आली आणि सर्व जीवाभावाचे मित्र आज मिळाले, तर खूप भारी वाटलं. तर नेक्स्ट पार्टी आता कधी होते कधी नाही ते काय कोणालाच माहिती नाही, पण लवकरच आम्ही करू. तर चला, सर्व काय तुम्ही पाहिलं या व्हिडिओमधून. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला जॉईन व्हा. तर भेटूयात अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.